राखी सावंत मराठी बिग बॉस मध्ये काही वेगळं करत नाहीये. ती राखी सावंत अशीच आहे आणि तिला इगो खूप प्रॉब्लेम आहे. ती इगोस्टिक आहे, काहीही करू शकते आणि राखी सावंत ही कुणाचीच खरी नाहीये. ती दाखवेल तुम्हाला की मी तुमची आहे, मी तुमची आहे, मी तुमची आहे, पण ती स्वतःचीही नाहीये. स्वयंपाक खूप छान करतात. राखीला काही सुद्धा बनवायला येत नाही. राखीने माझ्यासाठी कॉफी बनवली होती. ओ माय गॉड. मी राखीला बोलली, राखी तू जिंदगीमध्ये नंतर मला कॉफी नाही दिलीस तरीही चालेल, मला वाईट नाही वाटणार, पण प्लीज बनवू नकोस. रिअल लाईफ मध्ये ती लोकांचे पैसे चोरते, घर गाड्या सगळं चोरते, माणसं चोरते आणि असं करून करून तिने आज 7-8 लग्न केलेले आहेत. तरी तिला प्रेम कमीच पडत आहे की नाही, मला कधी प्रेम नाही भेटलं, माझी आई नाहीये, माझे वडील नाही आहेत. अगं तुझ्या आईवर धंदा करायचं बंद कर राखी प्लीज. ती गेलेल्या आहेत, त्या देवाच्या घरी आहेत, त्यांना तिकडे सुखरूप राहू दे. राखीला प्रत्येक माणसासोबत त्रास आहे आणि स्पेशली मुलींबरोबर. तिला कुठली सुंदर मुलगी दिसली की तिला त्रास होतोच होतो. किती दिवस सर्जरी करून 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 चालणार आहे? एक ना एक दिवस हे वय आहे, हे ढलणारच आहे, हे जाणारच आहे, पण ते तिला समजत नाही. तिचा प्रत्येक कामामध्ये स्वार्थ असतो. निस्वार्थ राखीचं नावच नाहीये, स्वार्थ आहे. त्याबद्दल तुम्हाला असं कोण वाटतं की कोण बेस्ट 5 मध्ये जातील? माझी आवडती दीपाली सय्यद हे माझं पहिलं नाव आहे आणि दुसरं आहे राकेश बापट. नमस्कार, मी सीमा गांबरे टेलीचक्कर रिजनलमधून आणि आज आपल्या सोबत आहेत राजश्री मोरे. फर्स्ट ऑफ ऑल तर बिग बॉस मराठीचा सीझन हा तर नक्की चांगलाच गाजवतोय. प्रेक्षक देखील मनापासून बघतायत, पण बिग बॉसच्या घरात एक सदस्य काही ड्रामा करतात आणि त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घ्याया आणि यासोबत थोड्याशा गप्पा-टप्पा देखील त्याच्यासोबत करूया. वेलकम टू टेलीचक्कर रिजनल. आणि मराठीचा बिग बॉस हे तर ड्रामा आणि कंटेस्टंटचे बिहेवियर, खरे बिहेवियर, ॲक्टरचे बिहेवियर आपल्याला त्याच्यातून माहीत पडतात. आणि राखी सावंत म्हणजे ड्रामा क्वीनच आहेत त्या मराठी बिग बॉसच्या. आणि वाईल्ड कार्डने एंट्री केली, सुनामी तर बिग बॉसच्या घरात आलीच. आणि त्यानंतर काय काय झालं तरी हा मला तुमच्याकडून नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. तर राखी सावंतचा गेम जो आहे बिग बॉसच्या मराठी म्हणजे घरामध्ये, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? राखी सावंत मराठी बिग बॉस मध्ये काही वेगळं करत नाहीये. ती राखी सावंत अशीच आहे. तिला तेच आवडतं करण्यासाठी. तिला लोकांबरोबर भांडणं, लोकांचा पती घेणं, लोकांबरोबर पाठीमागे पडणं आणि तिला इगो खूप प्रॉब्लेम आहे. ती इगोस्टिक आहे. तिला जर तुम्ही कोणत्या गोष्टीला नाही बोलाल ना, तर ती इगोवर घेणार आणि समोरच्याचं सगळं खराब करून टाकणार. तर ते तेच करत आहे आणि तिला ते उत्तम जमतं. ओके. म्हणजे इगोवरती आलं की काहीही करू शकतात. मग समोर कोण आहे ते त्यांना बघणारच नाही. काहीही करू शकते आणि राखी सावंत ही कुणाचीच खरी नाहीये. ती दाखवेल तुम्हाला की मी तुमची आहे, मी तुमची आहे, मी तुमची आहे, पण ती स्वतःचीही नाहीये. ओके. तर राखी सावंतबद्दल एक छोटंसं आम्हाला हे की त्या जेवण खूप चांगलं बनवतात, स्वयंपाक खूप छान करतात. इव्हनली बिग बॉस कंटेस्टंटच्या तोंडातून आम्हाला असं ऐकायला मिळालंय. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा मतलब माझ्यासाठी शॉकिंग होता की राखी सावंत जेवण खूप छान बनवते. मला आठवतं की राखी माझ्याच घरी राहायची ना, तर सर्व काही माझी मम्मी आणि मी तिला बनवून द्यायचो. मी एके दिवशी राखीच्या घरी गेली होती आणि राखीने माझ्यासाठी कॉफी बनवली होती. ओ माय गॉड. मी राखीला बोलली, राखी तू जिंदगीमध्ये नंतर मला कॉफी नाही दिलीस तरीही चालेल, मला वाईट नाही वाटणार, पण प्लीज बनवू नकोस. राखीला काही सुद्धा बनवायला येत नाही आणि ती तिकडे कशी बनवते, लोक का खातायत, अशी त्यांच्यावर काय परिस्थिती येते की तिचं बनवलेलं जेवण खाऊन हे बोलावं लागते की राखी तू खूप छान जेवण बनवतेस. राखी तू लोकांचे घरं खूप चांगले खराब करतेस, तू तेच कर, तुला तेच जमतं, तू जेवण नको बनवू. ओके. तर आता वाईल्ड कार्डने रेवा, संकेत आणि संस्कृत तिघांची एंट्री झाली होती. आणि रेवासोबत तर तिचा खूपच म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये इव्हनली कोणत्याही एपिसोडमध्ये ते रेवा आणि राखी हाच मेन पॉईंट असतो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मग तिला रेवाला ती सुंदर आहे का अगोदर मला ते सांगा. हो, सुंदर आहे. आणि इव्हनली मराठीचे आपले लाडके भाऊ रितेश भाऊ यांनी देखील भाऊच्या धक्क्यावर त्यांचं की तुम्ही खूप सुंदर दिसताय ओ ड्रेसमध्ये. माय गॉड. मग आता तुम्हाला समजलं का, जर रितेश बोललेले आहेत की रेवा तू खूपच सुंदर आहेस, तर ह्याच्यापेक्षा जास्त मोठं कॉम्पिटिशन आणि इगो प्रॉब्लेम झालाच पाहिजे ना.
मग रेवा ही सुंदर आहे हे तिला समजलं आणि तिला ते डोळ्यानं दिसतंय. मग आता मोठा दुश्मन कोण? रेवा. रेवा. आता रेवाच्याच पाठीमागे लागायचं. का रितेश तिला सुंदर बोलला? का रितेश राखीला सुंदर नाही बोलला? लोक राजश्री मोरेला का सुंदर बोलतात? मग तिला माझ्यासोबतही तोच प्रॉब्लेम होता ना, की तिच्याशिवाय जास्त सुंदर कोणीच दिसलं नाही पाहिजे. मग ती रेवाच्या आता पाठीमागे लागणारच लागणार. अच्छा, म्हणजे तोच मुद्दा आहे रेवाचं आणि राकेश बरोबर त्यांचं जे बॉन्डिंग आहे रेवाचा तो मुद्दा नाहीये. मोस्टली की त्यात सुंदर दिसतात त्यांचंच फक्त कौतुक करतात हा मुद्दा. नाही, तोही मुद्दा असू शकतो. जर तिला एखादा मुलगा आवडलेला आहे आणि मग ती तशीच आहे, त्या मुलाला राखी सावंत आवडते की नाही आवडते त्याच्याशी काही देणं घेणं नाही. राखीला आवडला ना तर तो तिचाच झाला. राखीला फक्त आणि फक्त ओरडून कसं घ्यायचं, ते माझं असू की माझं नसू, फक्त लोकांचं चोरायचं कसं, लोकांचं रिअल लाईफमध्ये ती लोकांचे पैसे चोरते, घर गाड्या सगळं चोरते, माणसं चोरते. आता तिथे ते तेच करत आहे. पण ते समोरच्याला विचारायचं नाही, मी तुला आवडते का रे? नाही, तू मला आवडतोस ना, झालं. आणि असं करून करून तिने आज 7-8 लग्न केलेले आहेत, तरीही तिला प्रेम कमीच पडत आहे. आणि आता ती हे दाखवते मराठी बिग बॉस मध्ये की नाही मला कधी प्रेम नाही भेटलं, माझी आई नाहीये, माझे वडील नाही आहेत. अगं तुझ्या आईवर धंदा करायचं बंद कर राखी प्लीज. ती गेलेल्या आहेत, त्या देवाच्या घरी आहेत, त्यांना तिकडे सुखरूप राहू दे. किती तुझ्या आईवर धंदा करशील? बस ना. मी होते ज्या दिवशी तुझी आई वारली होती ना त्या दिवशी तू जे चिकन बिर्याणी, चिकन चिल्ली, फ्राय राईस खाल्लास ना तो मीच मागवला होता. बस कर. आणि जी बिग बॉस मध्ये राखी आहे जी दाखवते ना ती रिअल राखी सावंत आहे. राखी ड्रामा क्वीन तिला जे नाव दिलेलं आहे ते खोटं आहे. राखी रिअल अशीच वागते सगळ्यांसोबत. राखीला प्रत्येक माणसासोबत त्रास आहे आणि स्पेशली मुलींबरोबर. तिला कुठली सुंदर मुलगी दिसली की तिला त्रास होतोच होतो. काय झालंय आता राखीचं झालंय वय. वय असं असतं ना की सगळ्यांना ऍक्सेप्ट करावंच लागणार. आज माझं आहे, उद्या राखीसारखं माझंही वय होईल. माझं सगळ्यांचं वय हे वाढणारच आहे. पण राखीला हे ऍक्सेप्ट करायचं नाही. किती दिवस सर्जरी करून 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 चालणार आहे? नाहीये पॉसिबल. एक ना एक दिवस हे वय आहे, हे ढलणारच आहे, हे जाणारच आहे. आपण मातीमध्येच जाणार आहोत. पण ते तिला समजत नाही की तिला समजून घ्यायचं नाहीये. त्या बिग बॉसच्या घरामध्ये आपले काळा डॉन म्हणून प्रसिद्ध असलेले प्रभू शेळके यांच्यासोबत राखीचा एक वेगळा बॉन्ड झालाय. कारण प्रत्येक वेळेला कंटेस्टंट त्यांना वीक प्लेअर म्हणून नॉमिनेट करतात आणि राखी असं आहे की त्यांना सांत्वना देतात की नाही तू वीक नाहीयेस, तू जिंकू शकतोस, ट्रॉफी जिंकू शकतो. तर ते म्हणजे फक्त कॅमेरा पुरतं दाखवण्यासाठी असं करतात की त्यांच्याबद्दल एक बॉन्डिंग आहे, एक इमोशन आहे त्यांच्याबद्दल. फक्त कॅमेरासाठी. राखी कोणतीही गोष्ट करेल ना ती फक्त आणि फक्त कॅमेरासाठी. ती जर आज प्रभूला म्हणत आहे की तू वीक नाही आहेस, कारण तिला माहिती आहे जेवढे प्रभूचे ऑडियन्स आहेत, प्रभू खूप फेमस आहे इंस्टाग्रामवर, युट्यूबवर, तो खूप जास्त मराठवाड्यामध्ये तो खूपच फेमस आहे. तर राखी जर प्रभू बरोबर बसेल, त्याला असं गन पावडर लावेल आणि त्याला असं गोड गोड बोलेल की तू वीक नाही आहेस, तर प्रभूची जी ऑडियन्स आहे ती राखीला पण ओट करेल. राखी कोणतंही काम मनाने करत नाही. तिचा प्रत्येक कामामध्ये स्वार्थ असतो. निस्वार्थ राखीचं नावच नाहीये, स्वार्थ आहे. म्हणून ती प्रभूला जाणून बुजून त्याच्या जवळ बसते, त्याला घेणं, त्याला बोलणे सगळे नाटकं आहेत. ओके, तर आता बिग बॉसचं संपत आलंय. फक्त 30 दिवस बाकी आहेत. 2 महिने पूर्ण झालेत आणि 70 दिवसांचा कंटेस्टंटचा प्रवास तर पूर्ण झालेत. काही नवीन आठवड्यामध्ये गेलेत, काहीचं नॉमिनेशन देखील झालं आहे. आणि आता जे घरामध्ये कंटेस्टंट आहेत त्याबद्दल तुम्हाला असं कोण वाटतं की कोण बेस्ट 5 मध्ये जातील? माझी आवडती एक लवती दीपाली सय्यद. ओके. हां, माझी स्वतःची अशी इच्छा आहे आणि मी सगळ्या जनताला सांगू इच्छिते की प्लीज दीपालीला तुम्ही जिंकवा, त्यांना वोट करा. त्या खूप चांगल्या आहेत. त्या खरंच जशा आतमध्ये आहेत ना तशाच त्या बाहेर आहेत. ह्याला म्हणतात निस्वार्थ. त्या आहेत दीपाली सय्यद. मी त्यांना खूपच चांगलं ओळखते आणि त्या खूप चांगल्या आहेत. मी त्यांना ओळखते म्हणून त्यांच्याबद्दल बोलते असं नाही. त्या माझ्या खूप चांगल्या फ्रेंड आहेत, पण मी त्यांना पाहिलंय त्या किती छान आहेत. त्यांचं मन आतमधून किती चांगलं आहे. तर एक आणि एकच माझ्यासाठी नाव आहे आणि तेच आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव झालं पाहिजे, दीपाली सय्यद. दीपाली सय्यद आणि तुमच्या बॉन्डिंग बद्दल काय तुम्ही सांगाल? आम्ही खूप पुराणे फ्रेंड्स आहोत. मला वाटतं एक 4-1 वर्ष झाले असतील.
आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत. कारण मराठी माहिती आहे ना, हो. मी मराठी, झी मराठी, आपण सगळे फ्रेंडच आहोत. मित्र परिवार. मित्र परिवार आहेत. तर आमचा एक तो मराठी बॉन्ड आहे. आणि वुमन पॉवर, हा. मराठी बॉन्डच्या बरोबर एक आमचा वुमन पॉवर आहे. तर त्यामुळे आमचं खूपच चांगलं जमतं. आणि त्यांचा बिग बॉसच्या घरातील गेम, कारण त्यांची एक टीम आहे त्याला बोलतात काटा, आणि विशाल कोटी यांची टीम आहे त्याला बोलतात टोळी. तर जे काटामध्ये तन्वी, दीपाली सैद, राकेश, इव्हनली प्रभू आहेत, आणि कधी कधी राखी पण त्यांच्यामध्ये ॲड होते. तर त्यांच्या टीम मेंबर्सबद्दल तुमचं काय मत आहे? सर्व एकदम उत्तम टीम आहे. बघा, पूर्ण मराठी बिग बॉसमध्ये जेवढी लोक आहेत ना, त्या लोकांनी टीम ते खेळत आहेत, पण ते एकदम उत्तम आहेत. फक्त एक माणूस तिकडे साप बनून जे गेलेले आहे ना, विषारी विष देणारा माणूस जो आहे ना, त्याला सोडून पूर्ण बिग बॉस एकदम उत्तम आहे. आणि रितेश देशमुख तर काय सांगू, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांची भाऊचा धक्का जो फेमस आहे प्रेक्षकांमध्ये. ते खूपच उत्तम करतायत. ते खूप छान होस्ट आहेत. आम्ही कधी विचारही केला नव्हता. आज मी पाहते की सगळ्यांना वाटतं की सलमान खान सगळ्यात छान होस्ट आहे. ते आहेतच आहेत. पण त्याच्याऐवजीही आज जसं मी बोलले की माझ्या शोचे होस्ट होते मुनव्वर फारुकी, खूप उत्तम होते. आणि रितेश देशमुख अप्रतिम. त्यांचा ड्रेसिंग स्टाईल, द वे ही टॉक्स, खूपच छान. जर होस्ट असावे तर असे असावे. आणि ते आमचे मराठी आहेत. आम्हाला अभिमान आहे. ओके, सो थँक्यू सो मच तुम्ही तुमचा एवढा वेळ दिल्याबद्दल. आणि बिग बॉस मराठीचा आता लवकरच आपल्याला कळेल की प्रेक्षक कोणाला नक्की जिंकून देत आहे. तर तुम्ही दीपालीसोबत आणखी कोणत्या सदस्याला वोट करायला तुम्हाला जास्त आवडेल? राकेश बापट आणि दीपाली सय्यद हे माझं पहिलं नाव आहे. आणि दुसरं आहे राकेश बापट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स.